तुम्ही त्या माणसाकडून अपेक्षा एजन्सीकडून की ह्या प्रभागाचे रोजच्या हाजरी मिनिस्टर रेजिस्टर किती आहे मेंटेन केलं पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही त्यांना पेमेंट दिलं. प्रत्येक प्रभागात सहा महिला आणि दोन घंटा गाड्या एका प्रभागात टोटल महिन्याला 71 लाख रुपये स्वच्छतेवरचा खर्च महिन्याचा 71 लाखाला टोटल बिलिंग होतोय त्याचं. त्या पद्धतीने काम होत नाही आणि त्या पद्धतीने काम होत नाही. 6 महिला 6 पुरुष या 2 घंटा गाडी हे असं टेंडर मध्ये आहे परंतु फक्त एकच पुरुष येतो त्या कामाला आणि एक ते आता त्याने आम्ही मागितले डॉक्युमेंट सकाळी येतात आणि लगेच जातात. आम्ही डॉक्युमेंट मागितले आता 2 दिवसात आम्हाला देतो म्हणजे त्याचं ते कसं कशा पद्धतीने आला दिलेलं आहे. टेंडर काढलेलं होतं ते प्रशासकात ते आता पुढच्या येणाऱ्या मीटिंग मध्ये पैसे दिले. पुन्हा त्याचा करारनामा मागितला आहे. त्या करारनाम्यानुसार काम होत आहे का नाही काम तर करारनाम्यानुसार आता त्याच्यात अटी शर्ती काही बघितलेलं नाही. त्याचा करारनामा मागून घेतलाय त्याप्रमाणे जर काम नाही झालं तर 100% त्याच्या बिलाला अडचण येणार. म्हणजे आता नगरपालिकेनं हातबद्ध व्यक्त केली का आता म्हणजे मग आता काय ठरलं रिकॉर्ड करायचं का नाही आता मार्चपर्यंत असं सुरू द्या म्हणून त्यांचं म्हणणं आलं की आमच्याकडे तुर्तास तर प्रशासकीय बाब म्हणून माझ्याकडे कुठल्या सूचना नाहीत की टेंडर काढायचं आणि हे पैसे मी कशातून देणार आहे. फेर निविदा काढायची मागणी आम्ही केलेली आहे आणि जोपर्यंत फेर निविदा निघत नाही तोपर्यंत चालू ठेकेदाराकडे काम सोपवले. म्हणजे जो कचरा आहे तो तसंच राहणार तो हलणारच नाही. ऍज इट इज जशी परिस्थिती आज ज्या परिस्थितीत काम चालू ना त्या परिस्थितीतच नवीन टेंडर होईपर्यंत काम हा जो प्रकार 15 होतोय. पैसे का आले नाहीत नेमकं महाराष्ट्र शासनाचे आता म्हणजे ह्या 2-3 वर्षाची परिस्थिती अशी आहे की कुठंच पैसे उपलब्ध नाही. आता एखाद्या एजन्सीने जर काम घेतलं तर तोच काहीतरी करून समजा त्याच्या आणले कुठल्या तर शासनाकडे पैसे नाही. आता बसले अध्यक्षांनी पाठपुरावा करून ते आणणं गरजेचं आहे. आता नगरपालिकेला कसल्या पैशाची कमतरता पडणार नाही याबद्दल आपण काय बोललो नाही का? पैशाची कधीच कमतरता पडणार नाही असं निवडणुकीत त्यांनी आश्वासन द्यायला हो ना. 100 दिवसाचा कार्यक्रम आहे त्यांचा. आणि मागणी आणि आमच्यात राजभाऊ बोलले सन्माने काय म्हणले त्यांनी तुमचं भाजपचं सरकार आहे तुम्ही मोठे मोठे आश्वासनं दिलेले होते. आणि निधी तुम्ही आणा सांगा तुमचं काय अडचण आहे. तुम्ही आता 14 येतात 15 येतात पैसे आले कारण सांगायचं काय नाही. तुमच्या आता इथं सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे तिन्ही ठिकाणी यांची सत्ता आहे. पालिकेला सत्ता आहे राज्यात असं सत्ता म्हणता आहे. येईल का की ह्या सत्ताधाऱ्यांना निवडून देऊन काही उपयोग झाला नाही. वरची सत्ता असून खालची सत्ता असून जो ह्यांचा प्रचाराचा गाभा होता त्या गाभ्याचा इथं काहीही उपयोग झाला नाही असं पहिल्याच जीपीमध्ये समोर आलं असं म्हणता येईल का मग म्हणजे सत्तेचा उपयोग काही नाही. नाही, सुरुवातीला तसं म्हणता येणार नाही ना. करायचं असं तर आता टेंडर प्रक्रिया करायला पाहिजे. मार्केटच्या प्रक्रिया पूर्ण करून पैसे आणायचे रात्रीचा विषय आहे. मागणी एजन्सी कोण येणार आहे का नाही ऑनलाईन प्रोसेस आहे. त्यानंतर ती एजन्सी सांगेल काय असं तुमचं जे काय आता टाका पालिका येऊन 2-2.5 महिने व्हायला लागले. यांनी तशी आर्थिक तरतूद करायला पाहिजे होती. का तर वरी सत्ता हीच आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे नगरपालिकेला सत्ता आहे सगळं म्हणजे आर्थिक सुबत्ता तुमच्याकडे असताना जर तुम्ही 2-2.5 महिन्यात आणि कसलीच तरतूद केली नसेल तर मग तुम्ही म्हणल्याप्रमाणे ती योग्यच आहे. जीबी सुरू झाल्याबरोबर गोंधळ व्हायचं कारण म्हणजे आता ह्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्यांदाच आहे की आम्ही पारदर्शक कारभार करणार. पण ह्यांचा मग आम्ही काय म्हणलं तुमचा पारदर्शक कारभार आहे तर पत्रकाराला संधी द्या तिथं बसू द्या इथं काय कामकाज चालतंय ते बाहेरच्या जनतेला कळू द्या. पण त्यांनी विरोध केला. त्यांनी ठरवून आले होते की पत्रकाराला बसू द्यायचं नाही. म्हणून मी त्यांना विचारणा केली तुम्हाला इथं काय गैरकारभार करायचा का तुम्हाला इथं काय काळगैर करायचंय का जर तुम्हाला तसं करायचं असलं असतं तर आम्हीही जातो म्हणलं निघून तुम्हाला पत्रकाराला बसू द्यायचं नसतं तर. आणि पत्रकाराला आम्ही नाही बसवल्यामुळे त्यांचा सत्ताधाऱ्याचा निषेध केला. सत्ताधाऱ्याचा निषेध केला आणि कोणत्या पक्षाने निषेध केला आणि कोणत्या पक्ष त्यांच्या बाजूला असतो सत्ताधारी पक्षाने त्यांचा निषेध केला. आम्ही विरोध केला. सत्ताधारी पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस पक्ष दोन्ही पक्षांनी पत्रकाराच्या समर्थनात सत्ताधाऱ्याचा निषेध केला. जिल्हा नियोजनचा माजी सदस्य आहे तिथं मी म्हणलं त्या सभागृहामध्ये बसू शकतो. होते त्याची भूमिका काय होती? कोणाची? राष्ट्रवादीची भूमिका काय होती? राष्ट्रवादी तसंच राहील. नाही तर तुम्ही त्यांनी समर्थनही केलं नाही आणि सत्ताधाऱ्याची बाजू केली घेतली. तुम्ही बघा होतो असतो त्याची मग मुखपणे त्यांनी सत्ताधाऱ्यांना संबंधित दिले. समर्थन दिलं. आमचं तर उघड ब्लेम आहे उघड आणि आम्ही ही मागणी केली प्रत्येक सभागृहामध्ये संविधानिक सभागृह आहे तिथं पत्रकार बसू शकतात. आतापर्यंत ठरलेलं होतं ना आणि ही मनमानी कारभार करायचा आहे मनमानी कारभार करायचा आहे हे हेतून त्यांनी पत्रकार लोकनियुक्त सभागृह आहे तिथं पत्रकाराला बसू देतात ना
त्यांच्या प्रसिद्ध तिथं काहीच अडचण नाही. बोलवणार तुम्हाला बोलणार आणि त्यांच्या सोयीनुसार त्यांनी आता सुरुवातीला ज्यावेळेस निवड झाले त्यावेळेस विषयाचं बी त्याच्या निवडी झाल्या, परत त्यांचे सत्कार वगैरे झाले त्यावेळेस त्यांनी पत्रकाराला बसले. पण आज ज्यावेळेस सर्वसाधारण सभेचा विषय आला त्यावेळेस त्यांनी पत्रकाराला बसू द्यायचा बसायला विरोध केला त्यांनी. कशामुळे म्हणजे ह्यांना काहीतरी तिथं काळवेरा करायचं, गैरभार 100% काहीतरी कारभार करायचा होता. आणि तिथं काय घडतं हे लोकांना समजू द्यायचं नाही. आणि इथून पुढे असंच होणार आहे, विरोधक म्हणून तुमची भूमिका काय असणार? बसू द्यायला पाहिजे ना, 100% बसू. आम्ही समर्थन केलं की आम्ही विनंती केली पत्रकाराला बसू द्या. येणाऱ्या मीटिंग मध्ये आम्ही अजून येणाऱ्या मीटिंग मध्ये पत्रकार बांधवांना मध्ये बसू द्या. तुमचा पारदर्शक ठेवू द्या. तुमच्या अजेंड्यामध्ये विषय आहे ना पारदर्शकी करणार. तुम्ही जुन्या पाठीमागे सत्ता त्यांच्यावर आरोप करून तुम्ही निवडून आला, मग तुम्ही पत्रकारांना बसू द्या ना मध्ये. पत्रकारांना बसून काय तुमचा पारदर्शक पूर्ण शहरातल्या जनतेला बघू द्या, ही आमची मागणी असणार आहे. जाहीरनाम्यात त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली. स्वतःची अंमलबजावणी करायची, तुम्हाला 5 वर्ष दिलं असतील. पत्रकाराला बसू द्यायला पाहिजे. DP ला आवर्जून पत्रकारांना बोलून सभागृहात बसवलं. पण आता डीपीसीला बसू देते, मीटिंग झाली नाही की काय? जिल्हा परिषदला बसू देते. आणि येऊन काय विधानसभेत घ्यायला पत्रकारला हो असतेच की लोकसभेत असते. वेगळा कक्ष तयार केलेला आहे ना विधानसभेत सुद्धा. आणि मग असं काही जागा वेगळा सभागृह आहे की इथं पत्रकाराला बंदी आहे बसायला. आणि सर्वात मोठं याच्या अगोदर प्रत्येक गटनेत्याला कॅबिन असायची बसायला. आता गटनेत्यासाठी आम्ही भाजपच्या असेल, काँग्रेसच्या असेल, सेनेच्या, राष्ट्रवादीच्या असतील सगळ्या गटनेत्यासाठी कॅबिनसाठी आम्ही मागणी केली आहे. याच्या अगोदरही केली. तर मुख्य अधिकारी अध्यक्षाचं म्हणणं आहे की रेकॉर्ड ठेवाय आम्हाला जागा नाही, जागा कुठे ठेवायची. ह्याच्या अगोदर तुम्ही रेकॉर्ड कुठे ठेवत होता, सन्मान्य सदस्य कुठे घ्यायचं. त्याच्यामुळे आम्हाला कॅबिन नसल्यामुळे आम्ही ठरवलं की मुख्य अधिकारी आणि अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये याच्यानंतर आम्ही बैठक घेणार. ही सत्ताधाराच्या सांगण्यावर त्यांना हा. गटनेत्याला दालन कुठंच द्यायचं नाही. त्यांनी ठरवून केलेलं आहे. ह्याच्या अगोदर कॅबिन होत्या, प्रत्येक विरोधी पक्षाला होत्या. मग आताच काय अडचण आहे. आणि स्टोर रूमला भरपूर जागा. आता आम्ही सुचवलं पाठीमागं अध्यक्षाच्या कक्षाच्या बाजूला वर रेकॉर्ड रूम आहे, वर रेकॉर्ड रूम मध्ये ठेवा. पण त्यांनी प्रत्येक गटनेत्याच्या कॅबिन मध्ये आमचे महिला सदस्य आहेत, कुठं बसणार, कुठं बसवायचं आम्ही त्यांना. आम्हाला चर्चा करायची म्हणलं मिटिंगच्या अगोदर तर आम्हाला कक्ष नाही. आणि आम्ही एवढंच कसं सुचवलं रेकॉर्ड रूमला जागा नाही तर शिव मॅडमच्या आंटी चेंबरला, नगराध्यक्षच्या आंटी चेंबरला मुळात जागा उपलब्ध आहे, पण यांची मानसिकता नाही. तिथं तुमचं रेकॉर्ड ठेवा. पण गटनेत्यासाठी आम्हाला बैठकीसाठी महिला सदस्य असतील, आम्हाला काही चर्चेसाठी येणारे दररोज लोक असतील त्यांच्या कामकाजासाठी आम्हाला तुम्ही गटनेत्याची कॅबिन उघडून द्या. जनतेनं मतदान करून निवडून दिले पण शहराची स्वच्छता आहेत ना. पण ऐकायचं पण नाही. हा? तुमच्या प्रभागातून तुम्हाला विरोध होत आहे स्वच्छते. आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं काय म्हणजे ठेकेदारामार्फत जेवढा काय उपाययोजना करता येतील स्वच्छतेच्या बाबतीत तेवढे आम्ही करायचा प्रयत्न करतो. पण पाठबळ कमी, मनुष्यबळ कमी असल्यामुळं आम्ही हात बघायचं. पण जेवढं शक्य होता येईल तेवढा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. शहर स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे.